TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात आपण करूयात। तर नुसतं विश्लेषण करून चालत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। मंथन बैठकीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं। पराभवाच्या मंथन बैठकीमध्ये रणनीती सुद्धा करायला हवी असं फडणवीसांनी म्हटलं आहे। रणनीती करण्यासाठी प्रामाणिक आत्मपरीक्षण करा असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। आपल्यावर आभाळ कोसळलेलं नाही असंही त्यांनी म्हटलं आहे। विरोधकांनी निर्माण केलेला चुकीचा नरेटिव्ह खोडून काढा असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तर भाजपच्या मंथन बैठकीमध्ये फडणवीसांनी काय वक्तव्य केलं ते आपण पाहूया। नुसतं विश्लेषण करून चालत नाही, रणनीती सुद्धा करायला हवी। मुंबईच्या कार्यकर्त्यांनी मनावर घेतलं आणि विजयाचा नवीन संकल्प पाहायला मिळाला। 130 विधानसभा मतदारसंघात आपली आघाडी आहे। प्रचंड ध्रुवीकरण झालं, आपली संख्या कमी झाली, त्यासाठी प्रामाणिक आत्मपरीक्षण करा। आपल्यावर आभाळ कोसळलेलं नाही, विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढा। मनात किंतु परंतु ठेवू नका, आपल्यामध्ये क्षमता आहे। आताची मतं कायम ठेवून 1% मत वाढवलं तर विधानसभेला आपण क्लीन स्वीप करू।